हॅलो, गुड मॉर्निंग. आज परत एकदा मी शॉपिंगला गेली होती. कारण मुंबईमध्ये आपण कितीही शॉपिंग केली, तरी जोपर्यंत आपण क्रॉफर्ट मार्केटला जाऊन प्रॉपर नवीन काय आलं आहे, नवीन लाईट्स किंवा नवीन डेकोरेशनचं काय सामान आलं आहे, हे बघितल्याशिवाय आपल्याला बरं वाटत नाही. म्हणजे मला तरी नाही. भले आमच्याकडे भरपूर सारं डेकोरेशनचं सामान आहे घरी आणि तसं बघायला गेलं तर आमचं जिथे आम्ही गणपती बसवतो ते घरही छोटं आहे. जास्त काही डेकोर करता येत नाही. पण तरीही क्रॉफर्ट मार्केटला गेल्यानंतर काहीतरी नवीन-नवीन गोष्टी मिळतात. जसं की ह्यावर्षी हे छान असे वेगवेगळ्या फ्लॉवर्सचे ऑप्शन्स आले होते, जे आपण पाठीमागे डेकोरेशनसाठी वापरणार आहोत. मी बऱ्याच गोष्टी घेतल्यात. बघू आता त्या डेकोरेशनमध्ये कशा यूज होतायत. पण खरं सांगू क्रॉफर्ट मार्केटला इतकी गर्दी होती, इतकी गर्दी होती, की मी पुढे चालत जाऊन एकटी हायवेला उभी राहिली आणि त्याच्यानंतर 20-25 मिनिटं लागली यांना यायला गाडी काढून. कारण अजिबात चालायची पण गरज नव्हती. आपण ऑटोमॅटिकली पुढे जात होतो. एवढी गर्दी होती, जशी काही स्टेशनला वगैरे गर्दी असते ना तशी. सगळी छानपैकी शॉपिंग केली आणि मग आम्ही घरी आलो. घरी मी काही सकाळी जास्त बनवलं नव्हतं. त्यामुळे म्हटलं मग आपण वृंदावनमध्ये जाऊया. कारण तिथलं आम्हाला साउथ इंडियन फूड पण ट्राय करायचं होतं. वृंदावन हे लालबागच्या इथेच आहे. जे कोणी येणार असतील लालबागला दर्शनाला त्यांनी इथे साउथ इंडियन फूड नक्की ट्राय करा. खूप छान असा म्हैसूर मसाला डोसा आणि ओनियन उत्तप्पा असं आम्ही ट्राय केलं आणि खरंच ते खूप जास्त टेस्टी होतं आणि ते हॉटेलही खूप छान आहे. तर मग इथे गेलो, छानपैकी पेटपूजा केली आणि मग घरी जाण्यासाठी निघाले. पण इथलं डेकोर वगैरे म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करूया. खूप छान आहे आणि फूड पण खूप छान आहे. त्यांचं साउथ इंडियन फूडसाठी ते स्पेशल आहे. तर जे कोणी लालबागला व्हिजिट करणार असतील ते जाऊ शकतात पेटपूजा करण्यासाठी, हलका-फुलका नाश्ता करण्यासाठी. आणि तुम्हाला जे कोणी ब्लॉग फॉलो करतात त्यांना सगळ्यांना माहितीच आहे, की मला साउथ इंडियन फूड खूप जास्त आवडतं. सगळं काही करून सगळं शॉपिंग मी घरी घेऊन गेले आणि मग जर तुम्ही ब्लॉग बघता आहात तर प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनेलला. आजच्यापुरतं एवढंच. भेटूयात सगळेजण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.